तर काय केलं आपण, एक नवीन प्रोजेक्ट क्रिएट केला ना फर्स्टली. हा सर. काम कर. पॅकेज वन आणि हा. तो डेमो 1 2 3 प्रोजेक्ट क्रिएट केला ना. हा. ठीक आहे, 1 2 3 प्रोजेक्ट क्रिएट केला. त्याच्यानंतर मग SRC मध्ये 2 पॅकेज क्रिएट केले, पॅकेज 1 आणि पॅकेज 2. पॅकेज टू. ठीक हा. आहे. आता आपल्याला पॅकेज 1 मधल्या गोष्टी पॅकेज 2 मध्ये घ्यायच्यात ना, हा. का पॅकेज 2 मधल्या गोष्टी पॅकेज 1 मध्ये घ्यायच्यात, कोणत्या पण कोणत्या नाही, ह्याच्यात? पॅकेज वन मधल्या पॅकेज टू मध्ये घेतल्या होत्या मी तरी. तसं घेऊ शकतो ना आपण, चेंज करू कोणत्याही हा, पॅकेज मध्ये कुठे घेऊ शकतो ना. घेऊ शकतो सर आपण. ठीक आहे ठीक आहे, कर मग क्लास क्रिएट कर. लक्ष द्या, तुम्हाला पण हेच करायचंय. बाकीचे साक्षी, सानिका, अबसेंट कोण कोण आहे आज? प्रांजल नाहीये अजून. एक्सप्लेन कर, जसं जसं करतेस ना तसं एक्सप्लेन कर की क्लास क्रिएट केलाय तर आणि. आता पॅकेज वन त्यात आपण नाही का ऍडिशनचं घेतलंय, तर मग त्यात पब्लिक क्लास ऍडिशन, मग तर आता ऍडिशन साठी करतोय आपण. सर तेच करूया का मगाशी केलं तर, का सेकंड वन पॅकेज टू पॅकेज क्रिएट करून दुसरं करायचं? दुसरं कर ना. दुसरं. थांब थांब थांब, काय म्हणते मला परत एकदा बोल, काय झालं? सर मगाशी केलेला दाखवला होता तोच करू का दुसरा करायचा? सेम जसं मी करून दाखवलंय तसं. सर तुम्ही दाखवलेला लक्षात नव्हता म्हणून तर मी दुसरा केला. बरं ठीक आहे ना, तुझ्या मनाने कर कोणतं करायचं ते, फक्त मला लॉजिक कळलं पाहिजे. लॉजिक काय होतं की पॅकेज 1 मधल्या क्लास मधल्या मेथड्स ऍक्सेस करायचे पॅकेज 2 मधल्या एका क्लासमध्ये, हा. एवढंच करायचं. मग ते पुढचं लॉजिक तू लावायचं, कसं लावायचं ते. ठीक आहे. सर सांगा ना तुम्ही एकदा, तुम्ही कोणता केलता काल? आपल्याला काय करायचंय, मेन तर काय आहे, एका पॅकेज मधून दुसऱ्या पॅकेज मधल्या मेथड्स ऍक्सेस करायचं. हा सर, ते कळलं मला. ते म्हणजे कळलं ते आम्हाला की पॅकेज वन मधलं एक्सपोर्ट करायचं पॅकेज टू मध्ये. आता मी तर ऍडिशन आणि सबस्ट्रॅक्शनचं केलं, तर तुम्ही दुसरं एक्झाम्पल सांगा एक आम्हाला. नाही ठीक आहे ना, ऍडिशन आणि सबट्रॅक्शन केलं तर ऍडिशन मध्ये ऍडिशनचे मेथड्स लिही, सबट्रॅक्शन मध्ये सबट्रॅक्शन चालेल. मग सर हे असंच करू का? पब्लिक वॉइड ऍड, हा चालेल ना, काही प्रॉब्लेम नाही. मला एक सांग पायल, तर आपल्याला समजा ह्या गोष्टीतून काहीतरी रिटर्न करायचं, जिकडून कॉल येईल ना तिकडे त्या मेथडला कॉल तिकडे रिटर्न करावं लागेल ना. हा सर. नाही तर मग रिटर्न टाईप द्यायला तिथं वॉइड लिहिलंय, तू पब्लिक वॉइड ऍड केलंय ना. पण मग सर मी रिटर्न नाही लिहिते ना, म्हणून मी वॉइड केलं होतं. रिटर्न का नाही लिहिते? रिटर्न नाही केलं तर आन्सर इकडेच राहील, आन्सर तिकडे जाणार आहे का जिकडून कॉल आलाय तिकडे? नाही सर. मग रिटर्न तर करावं लागेल ना. हा. फायदाच काय याचा? मग सर. पहिली गोष्ट, तू ती मेथड डिक्लेअर केली ती चुकलेली. मग पब्लिक सर सांगा तुम्ही. पब्लिक इन मेथडचं नेम दे. म्हणजे मेथडचं नेम. तू काय क्रिएट करते? तुला मेथड क्रिएट करायला लावली ना मी, मग एक मेथड क्रिएट कर, पब्लिक इंट. पब्लिक इंट कसं येईल सर डायरेक्ट? का नाही यायचं? कन्फ्युज सर आहे तू? नाही का? हा सर, कन्फ्युज आहे. ठीक आहे, चल स्क्रीनशॉट कर, मी चालू करतो, मी शिकवतो. 1 मिनिट आहे. कुठे होतो आपण?
सर झालं डेसिमल मध्ये पण. झालं का डेसिमल? कसं काय? काय केलं? ते सिली मिस्टेक झाली सर थोडी. लय सिली मिस्टेक होती सर. एक काम कर. फ्लोट बी करायचं होतं. SC डॉट नेक्स्ट फ्लोट येतं ना मग. हा तर मी इंट आणि ते फ्लोट झालं. म्हणजे वेगवेगळे हे झाले डेटा टाइप्स. ठीक आहे, आपण एक करते. ऐक की ठीक आहे, मला नंतर झाले होते दाखव. आता स्क्रीन दिसते का तुम्हाला सगळ्यांना? येस सर. ठीक आहे. एक क्वेश्चन आहे तुम्हाला, तुमच्यासाठी सगळ्यांसाठी आज. क्वेश्चन लक्षात घ्या. हा तुम्हाला म्हणजे हे करायचंय, म्हणजे चेक करायचंय की हा कोड दिसतोय का सगळ्यांना? समजतोय का हा कोड? इथे काय केलंय, हो फर्स्ट सर. एक पॅकेज घेतलंय. ठीक आहे, याची काही गरज नाहीये. ठीक आहे, एक पॅकेज घेतलं, दिसतंय आपलं पॅकेज कॅल्क्युलेशन. इथे कॅल्क्युलेशन पॅकेज आहे, त्याच्यामध्ये काय केलंय आपण, त्याच्यानंतर आता इम्पोर्ट वगैरे थोड्या वेळेस सोडून देऊ आपण. एक क्लास आहे, पब्लिक क्लास रिझल्ट. ठीक आहे, त्या रिझल्टच्या आतमध्ये काय केलंय, मेन मेथड लिहिली आपण, दिसतंय. पब्लिक क्लासच्या आतमध्ये मेन मेथड असते. ठीक आहे, मेन मेथडच्या आतमध्ये काय लिहिले आपण, स्टेटमेंट लिहिलेलं सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलन मध्ये फर्स्ट नंबर पास कर. आता आपल्याला ऍडिशन करायचे, सबट्रॅक्शन करायचे कोणत्याही गोष्टीची, किंवा रिलेशन चेक करायचंय, किंवा लॉजिकल ऑपरेटर्स वापरायचे. तुमच्याकडे दोन गोष्टी पाहिजेत, जर लॉजिकल असेल तर, किंवा ऍडिशन करायचं असेल तरी दोन गोष्टी लागतात ना. म्हणजे दोन व्हेरिएबल्स पाहिजेत ना तुमच्याकडे. व्हेरिएबल्स दोन क्रिएट करायचे, जसं की इथे क्रिएट केलं, जसं का इंट ए केलाय आणि इंट बी केलाय. आता इंट ए आणि बी ला रन टाइमला म्हणजे व्हॅल्यू असाइन करायची. ती कसं गेली, एससी थ्रू, म्हणजे एससी डॉट नेक्स्ट इंट. ही नेक्स्ट इंट जी आहे ना, ही नेक्स्ट इंट मेथड आहे, ही कोणत्या क्लासची आहे, स्कॅनर क्लासची आहे, जी की प्री डिफाईन आहे. आपण फक्त युज केली, कशासाठी युज केली ती, फॉर टेकिंग इनपुट ऍट रन टाइम. ठीक आहे, तर त्याच्यानंतर परत आपण एक स्टेटमेंट लिहिलंय की सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट मध्ये एंटर द सेकंड नंबर. आता पाहिलं, लक्षात आहे, कोणती मी मेथड क्रिएट करतो. आता पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन पण एक मेथड दिसते, तर त्याच्या पुढे कुठं सेमीकोलन दिसतं का तुम्हाला? नाहीये, दिसतंय. इथून ब्रॅकेट स्टार्ट झालं, इथं संपलंय. त्याच्या आतमध्ये बघ, सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट मध्ये बघ, मी एक स्टेटमेंट लिहितोय, तर त्याला लास्टला कॉलम घे. त्याच्यानंतर एक ऑब्जेक्ट क्रिएट करतोय, तर लास्टला सेमीकोलन आहे. प्लस नंतर मेथड कॉल करतोय, लास्टला सेमीकोलन आहे. तर मोस्टली ज्यावेळेस तुम्ही ऑब्जेक्ट क्रिएट करताय, मेथड कॉल करताय, त्याच्यानंतर स्टेटमेंट करताय, त्याच्यानंतर एक स्टेटमेंट लिहिताय, जसे की प्रिंट करायसाठी वगैरे, तर तुमच्या लास्टला येतो सेमीकोलन. बट ज्यावेळेस तुम्ही क्लास क्रिएट करताय, तर क्लास क्रिएट केल्याच्या नंतर ना त्याच्या एंडला सेमीकोलन येत नाही. प्लस मेथड क्रिएट केली, तर मेथड क्रिएट केल्यावरती समोर कायम हे मोकळे ब्रॅकेट्स असतात, मग राऊंड ब्रॅकेट्स माहिती ना. इथं मेथड्स लिहिलं, त्या राऊंड ब्रॅकेट येतात ना पुढे, ह्याच्यामध्ये फक्त पॅरामीटर पास केलेत आपण. अदरवाईज हे कसं असतं, असं असतं ना रेग्युलर. हे असं असतं ना, विदाउट पॅरामीटर. ठीक आहे, मेथड डिक्लेरेशन आलं पाहिजे.
प्लस रिटर्न टाईपचा स्ट्रिंग झाला होता ऍक्च्युली. त्याच्यानंतर काय आहे, सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट परत आपण काय म्हणलं, एंटर सेकंड नंबर. त्याच्यानंतर परत सेकंड व्हॅल्यूला जाणार, आपण जी व्हॅल्यू पास करणार ती ह्या बी मध्ये स्टोअर होणार. त्याच्यानंतर आपण काय केलं, सिंपल अरिथमेटिक क्लास ऑब्जेक्ट क्रिएट केला आणि त्याच्या अरिथमेटिक क्लासमध्ये अरिथमेटिक मध्ये एक मेथड होत्या. ठीक आहे, मेथड कोणती, ऍडिशन 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 वगैरे मेथड देतात. तर ते इनपुट कोणतं देत आहे त्याच्यावर डिपेंडंट आहे. इंट इंट देत आहे, इंट फ्लोट देत आहे, फ्लोट इंट देत आहे आणि फ्लोट फ्लोट देत आहे. ठीक आहे, प्रत्येक वेळेस आन्सर वेगळे येणार आहे. जसं की इंटिजर आणि इंटिजर दिलं तर आन्सर ऑब्विसली इंटिजर येणार आहे. दोन पॉझिटिव्ह म्हणजे विदाउट पॉईंटचे, विदाउट डेसिमल पॉईंटचे नंबरचे ऍडिशन केले तर ऑब्विसली डेसिमल येणार, विदाउट डेसिमल येणार, सॉरी. त्याच्यानंतर एक इंटिजर घेतला आणि एक फ्लोट घेतला. समजा एक 10 घेतला आणि एक 10.5 झाला, तर ती व्हॅल्यू आपल्या इंटिजर मध्ये बसेल का, कारण ती फ्लोट व्हॅल्यू आहे. तर ती डबल मध्ये जाणार किंवा फ्लोट मध्ये जाणार, सिंपल. तसंच फ्लोट आणि इंट असेल तरी पण सेमच. 10 आणि प्लस 10.5 ऍडिशन आहे, ही 20.5 होणार आहे. ती डेसिमल मध्ये जाणार आहे, ऑब्विसली त्याला पण आपला फ्लोटच पाहिजे किंवा डबल पाहिजे. त्याच्यानंतर थर्ड वाला जो फ्लोट फ्लोट आहे, दोन फ्लोट गोष्टींचे ऍडिशन, फ्लोट पण येऊ शकते, नॉन फ्लोट पण येऊ शकते, बरोबर आहे. म्हणजे जसं काही डेसिमल पॉईंट मध्ये पण येऊ शकते आणि विदाउट डेसिमल. समजा 10.5 प्लस 10.5 केलं तर 11 येणार आहे आन्सर, राईट आहे ना. तो नंबर आपला इंटिजर आहे, पण तो आता फ्लोट फ्लोट असल्यामुळे त्याचा पॉईंट 0 येणार आहे पुढे. ठीक आहे, समजतंय का तुम्हाला, का चाललंय वरून डोक्यावर, नाही सर, कळतंय. कळतंय नक्की. ठीक आहे, रिझल्ट मध्ये आलो, ऑब्जेक्ट क्रिएट केला, ऑब्जेक्ट तो काय केला आता, कॉल केला, दिसतंय ऑब्जेक्ट डॉट ऍडिशन. ऍडिशन मधून काय केलं, दोन व्हेरिएबल पास केले, दिसतंय. रन करतो मी, प्रॉब्लेम काय आहे ते बघा. फर्स्ट नंबर एंटर करतो 25, सेकंड नंबर एंटर, सॉरी, आन्सर आलं त्याचं 478 आले ना. प्लस आता अनदर वे, आता आपण फर्स्टली काय ट्राय करून बघितलं की दोन इंटिजर पास केलं. आता आपल्याला काय पास करायचं, एक इंटिजर आणि एक फ्लोट व्हॅल्यू. परत करू, मेन मेथड इथूनच रन करावं लागणार नाही, कारण इथेच मेन मेथड आपली. राईट क्लिक, रन. आता काय करायचं आपल्याला, लॉजिक कोणतं वाटतं पास करायचंय, एक इंटिजर द्यायची, एक फ्लोट द्यायची, बरोबर ना. इंटिजर दिली एक 10, फ्लोट दिली 10.5. काय आन्सर आलं बघा, म्हणजे काय प्रॉब्लेम आला. 10.5 प्लस 10, एक्सेप्शन इन थ्रेड मेन, कुठे कुठे आलं एक्सेप्शन, कुठे थ्रो झाले बघा, त्यामध्ये 18 लाईनला आले. 18 ला काही एरर नाही का, एरर आहे का, सॉरी. परत रन करतो, परत काहीतरी वेगळं चेक करा काय होतं. सर ह्याच्यामध्ये 18th लाईनला एरर आहे राईट राईट, त्याच्यामध्ये राईट, रिझल्ट मध्ये. बरोबर आहे. आता बघू, फर्स्ट इंटिजर टाकायचं होतं ना, सेकंड इंटिजर पॉइंट पॉइंट कुठे, बरोबर 19 ला आलं, राईट. इथं काय सांगतो इथे, एक्सेप्शन थ्रेड जावा डॉट युटिल इनपुट मिसमॅच एक्सेप्शन. त्याच्यानंतर बघा कुठे येते, जावाचा बेस, जावा युटिल स्कॅनर डॉट थ्रो, कुणी थ्रो केलंय, कुठून थ्रो झालंय, त्याच्यानंतर हे कसं आलंय, सगळ्या वरच्या गोष्टी येतात. त्याच्यानंतर कुठे येतो एरर, त्याचं लास्ट सगळ्यात त्याचं काय असतं, ट्रेस असतो. ऍड कॅल्क्युलेटर 1, कॅल्क्युलेटर 1 दिसतोय, हा कॅल्क्युलेटर 1 तुमचं प्रोजेक्टचं नाव आहे. त्याच्या पुढे कॅल्क्युलेशन नावाचं पॅकेज दिसतंय. डॉट रिझल्ट नावाचा एक क्लास आहे, तो दिसला इथे. आणि त्या डॉट रिझल्टच्या आतमध्ये मेन मेथड मध्ये, तर मग मेन मेथड मध्ये आहे का डॉट रिझल्ट, बघा रिझल्ट क्लास, त्याच्यामध्ये मेन मेथडच्या आतमध्ये आहे का हा रिझल्ट,
आहे. त्याच्यानंतर रिझल्ट डॉट जावा 19 बघा, 19 नंबर आहे का, शोधलं एरर, कुठे आला ते कळलं, ट्रेस कसा असतो. बरं, आता क्वेश्चन हा आहे की ज्या वेळेस तुम्ही इथं व्हॅल्यू पास करताय, ठीक आहे, इथून तुम्हाला वन टाइमच व्हॅल्यू पास करायचे, दोन्ही पण, म्हणजे इथे इंट ए आणि बी आपण डायरेक्टली साइड बाय साइड इथे एंटर केलं की तुम्ही डेसिमल पॉईंट द्या किंवा त्याच्यानंतर डबल द्या, काही पण द्या, ते काय करणार आहे, बाय डिफॉल्ट एरर देणार. ठीक आहे, एरर देणार, तर ते एरर नाही दिलं पाहिजे, राईट आहे. मग काय करावं लागेल, दुसरं लावा डोकं थोडस. ही मेथड आपण कॉल करतोय, एक इंटिजर आहे आणि एक फ्लोट व्हॅल्यू आहे. ठीक आहे, आपण पास काय केलं तर इंटिजर आणि एक फ्लोट व्हॅल्यू. परत करतो, 10 आणि 10.5. हा एरर सॉल्व्ह करायचा आहे तुम्हाला, समजलं. पायल, साक्षी, सौंदर्य संबंध हा एरर सॉल्व्ह करायचा आहे की ऍक्च्युअल काय करावं लागेल तिथं जेणेकरून हा एरर सॉल्व्ह होईल, कळतंय का. सर तिथं फ्लोट ए इज इक्वल टू फ्लोट बी इज इक्वल टू नेक्स्ट फ्लोट टाकावं लागेल. इथे का, हो, नेक्स्ट फ्लोट आहे ना, एफ कॅपिटल. सर आणि इंट बीच्या तिथं ना फ्लोट बी आहे ना. करून फर्स्ट नंबर काय टाकलं, 25.5. कसं काय आन्सर आलं, मला सांगते जस ऐक की. आता आपण इथं फ्लोट व्हॅल्यू पास केली, आपण इथं फ्लोट व्हॅल्यू पास केली, सेकंड व्हॅल्यू पास केली, ठीक आहे, प्रत्येक वेळेस चेंज करावं लागतंय ना. आता फ्लोट घेतली फ्लोट, नंतर हे घेतलं तसं डबल घेतला, नंतर लॉंग घेतलं लॉंग, मग त्याला ऑप्शन काय ते मेन पाहिजे. हे सॉल्व्ह तर आधी पण होत होतं ना. ऑप्शन काय आहे, क्वेश्चन काय आहे की इथं असं काय वापरावं लागेल, कोणता डेटा टाईप वापरावा लागेल जो तुम्हाला नंतर तिकडे ज्यावेळेस कॉल करणार आहे किंवा कॉल देणार आहे मेथडला, तर पॅरामीटर्स वरती सगळ्या गोष्टी तिथं ठेवतील. आता सेम बघा इथं नेक्स्ट, इथं दिसते का अरिथमेटिक आहे, ऍडिशन नावाचे किती मेथड आहे तिथे, 1 2 3 आणि 4 ऍडिशन नावाचा सेम नेम येतात, सेम नेम असणार मेथड येतात. ठीक आहे, तर त्यांचे डिफरंट पॅरामीटर्स आहेत, फक्त सेम नेम विथ डिफरंट पॅरामीटर्स. ओव्हरलोडिंग आहे, ओव्हररायडिंग आहे, काय म्हणतात त्याला, सेम मेथड नेम बट डिफरंट पॅरामीटर्स, दे कॉल्ड मेथड ओव्हरलोडिंग. पॉलिमॉर्फिझमला शिकला होता ना, पॉलिमॉर्फिझम मध्ये दोन गोष्टी असतात, एक ओव्हररायडिंग आणि एक ओव्हरलोडिंग. ओव्हरलोडिंग. कळलं, तर मग आता मला सांगा इथं पण ओव्हरलोडिंग होती का ओव्हररायडिंग होते, ओव्हरलोडिंग होते का ओव्हररायडिंग होते इथं, ओव्हरलोडिंग. कारण का मेथडचं नेम सेम आहे आणि पॅरामीटर्स चेंज, डिफरंट. वेगळं येतं. ठीक आहे, आता मला सांगा, ठीक आहे, ते झालं फ्लोट साठी झालं. आता तर प्रत्येक वेळेस ते जसे बदलायला लागेल ना आपल्याला, हो, बदलावं लागेल. मग काय करायचं, सर समजा मी हे काढलं, हा, मी हे पण काढलं, काय करावं लागेल, कॉल तर करावंच लागणार आहे ऑब्विसली, बरोबर ना. मेथडला कॉल तर करावंच लागणार आहे, पण त्याला लॉजिक काय लावणार, तर लोक लॉजिक कसं वाढणार आहे, लॉजिक सांगा मला, काय सांगणार, काय लॉजिक लावणार आहे.
पहिली गोष्ट ह्याचा आन्सर तो कशात स्टोअर करावाच लागणार आहे किंवा असं int a equal to वगैरे असं, बरोबर ना? मग थिंक, डोकं लावा थोडस, सगळं इझी आहे, एवढं काय अवघड नाही. फक्त तुम्हाला काय करायचंय, एकच डेटा टाईप इथे वापरायचा ज्याने तुम्ही इंटिजर पण पास केलं तरी ते चालेल, फ्लोट पास केलं तरी चालेल, त्याच्यानंतर लॉंग पाईप केलं तर चालेल. असे एकच डेटा सांगा ज्याने ते सगळं यूज केल्याच्या नंतर चालेल त्याला. सर स्ट्रिंग निवडली का? आपण स्ट्रिंगने करून बघितलं. स्ट्रिंगचं काय करत होतं, स्ट्रिंगचं ऍज इट इज स्ट्रिंग प्रिंट करत होतं ते. हा ऍज इट इज होत. डबल सगळ्यांना डबल Bro, होतं. काय चाललंय? 2 आहेत ना? हो. पिक्चर पण थांबू. कोणतं वापरायला पाहिजे? डोकं लावा जरा. साक्षी, पायल, साक्षी, सानिका. त्या पेजचा आहे ना, मी फोटो टाकतो ग्रुपला. डोकं लावा जरा, काय करता येईल. आज करताल का ते, चेक करताल का काय प्रॉब्लेम आहे. हो सर. साक्षी, सानिका, पायल, तुमचं काय? हो सर, बघतो सर. तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला पाहिजे, काही पण करून. मग आज दिवस घालवा, म्हणजे आज रात्र घालवा, काही करा, पण तुम्हाला उद्या प्रॉब्लेम सॉल्व्ह पाहिजे. आणि काय काय म्हणतात, एक मिनिट रेकॉर्डिंग बंद करतो, त्याची गरज पण नव्हती.